पुणे शहर आपल्या परंपरा, खाद्यसंस्कृती आणि वारसा यासाठी प्रसिद्ध आहे। पुण्यातीलच खाद्यसंस्कृतीतील एक जिवंत परंपरा म्हणजे 120 वर्ष जुने आप्पा बासुंदीवाले हे सुप्रसिद्ध दुकान। भूमकर कुटुंबातील चौथी पिढी आजही या दुकानाचा वारसा तितक्याच मनापासून आणि गुणवत्ता जपत पुढे नेत आहे। याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊयात। माझं नाव श्रेयस शिवाजी भूमकर। नमस्कार। आपल्याला सीन्स माहिती नाहीये, पण हा व्यवसाय आमच्या पंजोबांनी चालू केलेला आणि मी करतोय ती चौथी जनरेशन। तर साधारण 120 वर्ष तर झालीच असतील। म्हणजे सुरुवात तर आमच्या पंजोबांनी, ते पहिलं खाली असा वाडा होता जुना, तिथं ते बाहेर हॉलमध्ये करायचे आणि बाहेर मग संध्याकाळी कावडीवर घेऊन सगळीकडे विकायचे। इकडे आपल्या आजूबाजूला जेवढे पेठ आहेत ना तिकडे विकायचे। आणि तेव्हा म्हणजे जुने गिरायक आम्हाला सांगतात की तेव्हा आम्ही द्रोण मध्ये खायचो, चाराने 2 पैसे 1 पैसा असं तेव्हा सांगतात आम्हाला तेव्हाचे गिरायक। म्हणजे आपली स्पेशालिटी बासुंदी आहे, पण त्यासोबतच आपण गाईचं तूप आणि म्हशीचं तूप देखील विकतो। बासुंदी ही तुम्हाला पातळ मिळते, पण आपली बासुंदी लच्छेदार बासुंदी। सिस्टम म्हणजे ही फक्त दूध, साखर आणि इलायची एवढंच, म्हणजे खवा वगैरे काही ऍड नसतो त्यात। बाहेर बासुंदीमध्ये अरोल पावडर टाकतात घट्ट होण्यासाठी, खवा टाकतात, आपण फक्त आटून त्याला घट्टपणा आणतो। आपली बासुंदी 520 रुपये किलो आहे। रोज 12:30 वाजता तयार होते गरम गरम। 50 ते 60 वर्ष असलेले म्हणजे तेव्हापासून येतात, 50-60 वर्षापासून। तूप म्हशीचं तूप काय नाही, छान वाटतं। म्हणजे मी पण आता शिक्षण करतोय, पण गिरायकांचा चांगला प्रतिसाद आहे, त्यामुळे मला हे टिकून ठेवायचं आणि पुढे न्यायचंय। आणि गिरायक स्वतः सांगतात की बाबा तुमच्यासारखी क्वालिटी बाहेर कुठं मिळत नाही, तेच कारण आहे मला पुढं न्यायचंय।